आज आई-बाबांशी किंवा मम्मी-पप्पांशी काय बोलायचंय, काय सांगायचंय? अ, जेव्हा मला असं वाटलं, की मी हे करायला पाहिजे, म्हणजे चॅनल वगैरे सगळं सुरू केलं. जेव्हा मला लोकांची ओळख मिळायला लागली, माझ्या बाबांना नेहमीच माझ्यावरती गर्व असायचा. म्हणजे मी अगदी 10वी मध्ये 35% काढले होते. तरीही त्यांनी गावभर पेढे वाटले होते. त्या 35% साठी. तर तुम्ही आज विचार करा, की आज त्यांनी काय केलं असतं? सो मी माझ्या आई-बाबांना हे म्हणेन, "हॅलो मम्मी." मम्मा बोलायची, "मम्मा, पप्पा." मला थोड्या वेळासाठी का होईना असं वाटतं, की मी एकदा मागे जावं आणि तुम्हाला पुन्हा आणावं. आणि मला सगळेजणच म्हणतात, की "तू माझ्या मुलीसारखी आहेस." मला भरभरून प्रेम देतात. जेव्हा ट्रिपमध्ये येतात तेव्हा, की "तुझ्यासारखी मुलगी आम्हाला मिळायला हवी किंवा तुझ्या पोटी आम्ही जन्म घ्यावा, तुझी मुलगी म्हणून." त्याच्यामध्ये मी सगळं काही मिळवलं. म्हणजे मला त्या क्षणी असं वाटतं मी खरंच खूप नशीबवान आहे. मला काही जण असे म्हणत असेल, ही किती कमनशिबी आहे, की हिच्यासोबत आई-बाबा नाही आहेत. पण माझे आई-बाबा जिकडे कुठेही असतील ना, ते मला नक्कीच पाहत असतील. मी कधी असं मनाला असं फील नाही होऊ देत, की मला आई-बाबा नाही आहेत. कारण की मला जेवढी लोकं आशीर्वाद देतात भरभरून, की "नाही तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू आम्हाला किती प्रेम करतेस, तू आमची किती काळजी घेतेस." जेव्हा ट्रिपमध्ये काही वयोवृद्ध येतात, तर त्यांच्यासोबत माझी एक वेगळीच बॉन्डिंग होते. कारण इतकी छान बॉन्डिंग होते ना त्यांच्यासोबत, की मी असं वाटतं, की हे खरंच माझे आई-बाबा आहेत. आणि जेव्हा ते जातात ना, त्या क्षणाला माझं मन असं एकदम भरून येतं, की अरे यार, इतकं प्रेम दिलं होतं ह्यांनी मला. असं अगदी डोक्यावर हात फिरवणं किंवा असं जवळ घेणं, जे आपले आई-बाबा एक करतात, ते हे करतात. त्याच्यामुळे बाबा आणि आई तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. पण तुमच्या रूपाने मला प्रत्येक क्षणाला आई-बाबा भेटत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देतात. आणि त्यावेळेस असं वाटतं, की तुम्ही मला नक्कीच कुणाच्या तरी रूपामध्ये भेटतात, बोलतात आणि मला तुम्ही भरभरून आशीर्वाद देतायत.